सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत। आज आपण उपवास स्पेशलमध्ये रताळी साबुदाणा वडा करणार आहोत। तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे, इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। नंतर इथे मी हे 5 छोट्या आकाराचे म्हणजे साधारण 200 ग्रॅम हे आपले रताळी उकडून घेतलेली आहेत। इथे मी पाऊण वाटी दाण्याचा कूट, अर्धी वाटी वरीचं पीठ, तुमच्याकडे जे काय पीठ असेल ते घेतलं तरी चालेल। नंतर 5 मिरच्या, 1 चमचा जिरे, हे मी दोन्ही मिक्सरमधनं भरड काढून घेतलेली आहे। कोथिंबीर आणि मीठ। कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला उपासाला चालत असेल तर तुम्ही वापरा, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल। आता सुरुवातीला आपण ही उकडलेली रताळी किसून घेऊया। सुरुवातीला ही आपली रताळी आपण चांगली किसून घेऊया। रताळी इथे मी किसून घेतलेली आहे। आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे गॅसवर मी आता तुपात तळणार आहे, त्यामुळे मी इथे तूप गरम करायला ठेवलंय। तुम्ही तेलात तळणार असाल तर तेल गरम करायला ठेवायचे। आता या रताळ्याच्या किसामध्ये आपण हा 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, त्याच्यामध्ये दाण्याचा कूट, हे वरीचं पीठ। वरीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं गॅसवर वरी भाजून मिक्सरमधनं काढून त्याचं पीठ तयार करू शकता। मिरची आणि जिरे, त्याचा ठेचा, कोथिंबीर, मी जसं म्हटलं हे ऑप्शनल आहे, खात असाल तर वापरायची। आणि याला आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। तर हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आपलं हे छान आता मिक्स झालेलं आहे। त्याच्यात आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। भिजवलेला साबुदाणा आणि रताळ्याचा किस याच्यातच आपलं हे मिक्स झालेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। त्याच्यासाठी तुम्ही हाताला तूप पण लावून घेऊ शकता आणि याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊन नंतर आपण ते तुपामध्ये तळून घेऊया। वडे आपल्याला पाहिजे त्या साईजचे आपण करू शकता। जनरली आपण साबुदाण्यामध्ये बटाटा वापरतो वडे करताना, तर त्याच्याऐवजी आपण इथे रताळी वापरलेली आहेत आणि त्याचासुद्धा स्वाद आणि चव खूप छान लागते। आता आपले मी थोडेसे तयार करून घेतलेले आहेत। आता आपलं तूप इथे तापलेलं आहे। आता तुपामध्ये आपण आपले हे साबुदाण्याचे वडे तळून घेणार आहोत। आपले हे वडे छान तळून झालेले आहेत। त्यांना आता आपण काढून घेऊया। याच्यामध्ये आता आपण दुसरे वडे आपण टाकून घेऊयात। आपले हे वडे पा छान कुरकुरीत झाले, त्याच्यावर आवाज पण येतोय। आता आपण हे सर्व करूया। आता इथे मी त्याच्याबरोबर खोबरं, दाण्याचा कूट, जिरे, मीठ, साखर आणि कोथिंबीर अशी ही
चटणी वाटून घेतलेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.